Hello, this is the My Artifact episode number 945. आजची तारीख आहे 11 ऑक्टोंबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजले. आजचा आर्टिफॅक्ट एपिसोड मला काहीतरी चांगला बनवायचा आहे. असा आर्टिफॅक्ट एपिसोड बनवायचा आहे जो एक इंटरेस्टिंग आर्टिफॅक्ट एपिसोड बनवायचा आजचा. सो आज का बोलू आज मला काही बोलायचं आहे. जसं जसं नाही का आपण मोठं होऊन राहिलो ना, म्हणजे लहानपणापासून जो आपली जे रचना होती जे अशाप्रमाणे चेंज झाली आहे, इट्स कम्प्लिटली अनएक्सपेक्टेड. म्हणजे एक मध्यमवर्गीय मिडल क्लास फॅमिलीमधून आलेला एक मी मुलगा आहे. काही जास्त वगैरे माझे वडील काही खूप जास्त कमवत नाही वगैरे, खूप जास्त अमीर वगैरे नाही आहे. नॉर्मल फॅमिली आहे. आणि नॉर्मल फॅमिलीचे स्वप्न पण नॉर्मलच असतात. खूप जास्त मोठे स्वप्न वगैरे नसतातच. डेफिनेटली माझे पण नव्हतेच. मला काही लहानपणापासून फिल्ममेकर किंवा एक ॲक्टर तर बिलकुलच बनायचं नव्हतं. लहानपणी तर मला आय डोंट नो, म्हणजे फिल्म मेकिंगचा कधी विषयच आला नाही माझ्या डोक्यामध्ये. जोपर्यंत मला कळलं नाही का माझ्यामध्ये ते टॅलेंट आहे आणि त्याचा मी इस्तेमाल करू शकतो, तोपर्यंत मला कळलंच नाही. म्हणजे जस्ट लाईक असं असते ना की एक इंजिनियरचा मुलगा आहे, तर कसं की त्याचे वडील नाही का नेहमीप्रमाणे लहानपणापासून त्याला एक इंजिनियर काय असतो तर त्याच्या मागे लागत असतो का समोर जाऊन तो एक इंजिनियर बनला पाहिजे. त्यामुळे काय छोटे छोटे असे इन्सिडेंट्स त्याच्यासोबत क्रिएट करतो की त्या बंद्याला एक प्रकारे इंजिनिअरिंग करण्यामध्ये एक आवड तयार होईल. राईट. वेल अशाच प्रमाणे होतं यार. म्हणजे एक प्रकारे हे फिल्म मेकिंगचं ॲक्च्युली हे टॅलेंट मी बनवलं नाही, हे ॲक्च्युली माझ्या ह्याच्यात होतं अगोदरपासूनच. मला माहीत नव्हतं का याला हे एक टॅलेंट पण आहे आणि याचा आपण म्हणजे हे होतं टॅलेंट माझ्या ह्याच्यात, पण मला माहीत नव्हतं का हे टॅलेंट आहे का आहे. जस्ट काहीतरी टाईमपास करण्या टाईप मी करत होतो यार. म्हणजे एखादी पिक्चर पाहून आला की असं वाटायचं की या फिल्ममध्ये जर असं असतं तर बरं झालं असतं. त्या कॅरेक्टरने अशाप्रमाणे जर त्याला असा डायलॉग म्हणला असतं तर बेटर झालं असतं. म्हणजे कोणती सिच्युएशनला इवन बेटर कसं काय बनवू, अशाप्रमाणे माझं दिमाग काम करून राहिलं होतं, बाकी काही नाही. हळूहळू जसं मी मोठा होत गेलो आणि जेव्हा मला कळलं की आपल्याला जॉबची गरज असते, म्हणजे जोपर्यंत आपल्याला नाही का पैशाची गरज वाटत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या टॅलेंटची पण काही फिकीर नसते. म्हणजे जसं लाईक आता लहान आहे ना, आता आपल्याला का आई वडील आहे 10th किंवा 12th स्टँडर्ड पर्यंत आपल्याला असं वाटते की आई वडील आहे, पैसे प्रोव्हाइड करत आहे, एव्हरीथिंग इज ओके यार. काही जास्त असा खूप जास्त काही टेन्शन घ्यायची काही गरज नाही, एव्हरीथिंग इज फाईन. बट जोपर्यंत नाही का आपल्याला पैसे देणं कमी नाही, म्हणजे एक प्रकारे लाज वाटायला लागते. एक सर्टन एजपर्यंत नाही का मुलांबद्दल तर असं होतेच राहू. माझ्या मोस्ट ऑफ दी जे फ्रेंड्स आहेत ना त्यांना असं हे होऊन जाते. आणि हे रॉंग नाही आहे. एक सर्टन एजवर आल्यावर नंतर आहे का जे मुलं आहे ना, मुली तर माहीत नाही बट मुलं आहे ना का एक प्रकारे त्यांच्या वडिलांना पैसे मागण्यात हिचकतात. तर कसं मागू यार. ॲट द एज ऑफ 24-25 झाल्यानंतर तसं वाटते की नाही मागायला पाहिजे पैसे. मला पण सेम तेव्हाच वाटायचं राह. आणि फिल्म मेकिंगचा जो खूप मोठा जो पाऊल म्हणजे डिसिजन मला घ्यायचं होतं ते याच एजवर घ्यायचं होतं. ॲट द एज ऑफ 25 मला अशी एज म्हणजे असं डिसिजन घ्यायचं होतं की मला पुण्याला जायचं होतं आणि फिल्म स्कूल जॉईन करायची होती. बट त्यासाठी मला ॲटलिस्ट 20-30 हजार रुपये पाहिजे होते. तर मी वडिलांना कोण्या शब्दाने मागू की मला 30,000 रुपये द्यावा.
आय जस्ट फील रिअली अनकम्फर्टेबल. काफ़ी अनकम्फर्टेबल होतो. का झालं, मी मागू तर मागू कसा कळून न राहिलो होतं. बट थोडंसं मी स्वतःवर विश्वास केला. माझ्या मित्रांनी म्हणलं होतं, माझा फ्रेंड एक बादल आटे आहे, त्याने असं म्हणलं की हे बघ म्हणे, आता जे आई वडील पैसे कमवत आहे म्हणे ते कोणासाठी कमवत आहे म्हणे, ऑफकोर्स तुझ्यासाठीच कमवत आहे. आपल्या मुलासाठीच पैसे कमवतात ना आई वडील, बाकी कोणासाठी पैसे कमवतात. जर मुलाला कळलं की त्या पैशाची आपण विल्हेवाट कशाप्रमाणे लावायची, तर ते पैसे तुझेच आहे राव. जर तू म्हणशील का मी वडिलाचे पैसे दारू पिण्यात उडवतो म्हणलं, तर वडील तुला पैसे देणार नाही या. बट आता तुला तुझं करिअरबद्दल विचार करायचा आहे, तर ऑफकोर्स वडील देईन. थोडीशी नाराज होईन तर तुला फिल्म मेकिंगकडे का जायचं आहे वगैरे वगैरे, बट इन द एंड देईन. ठीक आहे, पुराला काहीतरी नवीन करायचं आहे त्याच्या आयुष्यामध्ये, सो चला बा एक प्रयोग करून पाहू. बट याच्यामध्ये कोणी साथ देत नाही. पैशाची गोष्टी याच्यात नसते. 30,000 रुपये काही खूप मोठी रक्कम नाही. बट आईवडिलांना असं वाटते की मुलगा कोणत्या वाईट मार्गावर तर नाही. समजा जर हा पुढे मागे, समजा जर या फील्डमध्ये समजा जर तो फेल झाला आणि समजा जर तो वापस आला, तर तेव्हा खूप काही बिघडून जाईन राव. कारण जेव्हा तो वापस येईन तेव्हा त्याची वय होऊन जाईन 28. तेव्हा त्याला जॉब लागणं बहुत मुश्किल होऊन जाईन. तर जॉब नाही लागन तर मग समोर जर त्याची प्रोसेस कशी होईल, तो लग्न कसा करेल वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. आई वडील याच्याबद्दल खूप विचार करतात. तर अशा वेळेस नाही का, आई वडिलांना विश्वासात घे, यस का आपलं हेच एक करिअर आहे आणि आपण याच्याचसाठी बनलो आहे आणि याच्यात आपण फेल होऊच शकत नाही. कारण याच्यामध्ये आपल्याला स्वतःवर विश्वास आहे, स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. सो होते, मी समजू शकतो, कारण माझ्यावर पण ही कंडिशन आली होती. आणि कंडिशन फक्त इथंच थांबत नाही. आता ठीक आहे, तुम्ही आईवडिलांना कन्व्हिन्स केलं, आईवडिलांनी पैसे दिले आणि तुम्ही आता पुण्याला गेले, तरी काही जो तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जो टाईम असतो त्याला म्हणतो स्ट्रगलिंग टाईम. तेव्हा नाही का खूप हाल अपेष्टा होते, बहुत ही भयानक, बहुतच. आता एक स्ट्रगलिंग एक काही कॅरेक्टरसाठी खूप वेगवेगळं असते. जस्ट लाईक आता एक बंदा आहे जो मुंबईमध्ये राहतो आहे, त्याची फॅमिली चांगली आहे, एक बिझनेसमॅन आहे या. आणि ॲक्च्युली त्याला मुंबई कसं, त्याला पूर्ण माहीत आहे मुंबई का कुठे का आहे वगैरे वगैरे. तर त्याला स्ट्रगलिंग म्हणजे काही खास नाही. ऑडिशनमध्ये जाणं, फेल होऊन तर वापस येणं घरी, दुसऱ्या दिवशी पुन्हा ट्राय करणं, याला एक प्रकारे स्ट्रगलिंग म्हणतो या. बट एक ॲज अ मिडल क्लास फॅमिलीमध्ये नाही का, फिल्म करिअरमध्ये स्ट्रगलिंग हे खूप मोठं आहे, खूप मोठं आभाळ आहे, खूप मोठं पहाड कोसळलं त्याच्या डोक्यावर. येस, कारण मोठ्या शहरामध्ये आपल्याला एक तर काही माहीत नाही, कारण आपण छोट्या शहरावरून आलेलो आहोत. मी खूप छोट्या शहरावरून आलो होतो, वर्धा शहर, जे इंडियाच्या मॅपमध्ये कुठेतरी नागपूरच्या साईडला एक छोटंसं शहर आहे या, इथून आलो आहे मी. सो या छोट्याशा शहरामधून मी मोठीशी आशा घेऊन या मोठ्या शहरामध्ये आलो, तर काफी बहुत डिफरंट होतं यार इथे. म्हणजे जस्ट लाईक मी कोणत्या तरी प्लॅनेटवर आलो अशाप्रमाणे. इथले लोक इतके फास्ट होते, एक दुसऱ्यांशी तर बोलूच शकत नव्हते, कारण इतके त्यांच्या स्वतःच्या कामामध्ये इतके गुण या. आणि हे ऑलरेडी मी एक्सपेक्ट केलं होतं की समोर जाऊन लोक असे भेटणार वगैरे वगैरे. आता ॲज अ स्ट्रगलिंग टाईममधून नाही का, आपल्याला फक्त तिथे कामावर नाही म्हणजे नकार तर भेटतोच आहे कधी कधी आपल्याला, बट कधी कधी आपल्याला हे पण माहीत होते की आपल्याला खाण्यापिण्याचे पण लाले राहते, राहण्याची सोय नसते. तेव्हा सांगू, तेव्हा सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट का कमी पडते, कॉन्फिडन्स. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कॉन्फिडन्स, आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. बट फक्त आत्मविश्वास
2 गोष्टीवर डिपेंड असतो. जर त्या 2 गोष्टी त्याला भेटल्या नाही तर आत्मविश्वास कम्प्लिटली ढासळून जातो. आता हे आत्मविश्वास काय आहे आणि ढासळणे आणि काय? ओके, ठीक आहे. आत्मविश्वास याने कोणती गोष्ट आपल्याला अचीव करायची आहे, तर त्या अचीव करण्यासाठी जो स्वतःवर विश्वास लागतो ना, की आपण ते गोष्ट करू शकतो, त्याला म्हणतो आत्मविश्वास. कॉन्फिडन्स, का मी प्रिपेअर आहे या गोष्टीसाठी. या तर हे कॉन्फिडन्स 2 गोष्टीवर टिकून असते. कोणती? जर आपल्याला बेसिक गरज पूर्ण झाली नाही तर या कॉन्फिडन्सची पूर्ण गाण लागून जाते. बेसिक गरज म्हणजे कोणती? माणसाच्या बेसिक गरज आहे शेल्टर. आजच्या जमान्यामध्ये तर शेल्टर बहुत इम्पॉर्टंट आहे. यस, अन्न, वस्त्र आणि निवारा. तर निवाऱ्याच्या 3rd प्लेसमध्ये येत होतं अगोदरच्या काळीच. अन्न म्हणजे जेवण, वस्त्र म्हणजे कपडे, निवारा म्हणजे शेल्टर. या बट आजकाल नाही का, शेल्टर खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते रेअरली भेटत नाही कुठे. बहुत कष्ट करावं लागते, बहुत इकडे तिकडे गाण मारावं लागते. कपड्याची काही कमतरता नाही आहे आणि खाण्याची तर बिलकुलच नाही आहे. कमी पैशात, जास्त पैशात, कमी किंवा जास्त लागेल तेवढ्या व्हेरायटीचे खाणं भेटते. कपड्याची पण काही कमी नाही. एक कपडा जरी घातला तरी इवन ऑल कोणी या जगात कोणी नागडं तर बिलकुलच नाही. जर त्याला वाटत असेल का आपण नागडं राहावं, सो दॅट इज द एक्सेप्शन. बट इथे कपडे सगळ्यांना आहेत. तर सर्वात इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे शेल्टर. शेल्टर ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या कॉन्फिडन्सची बंदी अम्मा शोधून टाकते. यस, कारण नाही का, एक प्रकारे आपण फुटपाथवर राहून एक फिल्म मेकर बनण्याचे स्वप्न नाही पाहू शकत. व्हाय? कारण आपल्याला मच्छर चावत असतात. यस, दॅट्स द रिअली ट्रू फॅक्ट. या कारण नाही का, जोपर्यंत आपण आपला बेस स्टेबल बनवत नाही तोपर्यंत त्याच्यावर आपल्या स्वप्नाची इमारत कधी आपण उभी करूच शकत नाही. याच्यात बेस म्हणजे एक शेल्टर आहे, एक जागा. जागा जिथे आपण राहतो तिथे. शेल्टर म्हणजे युजली तिथे राहू, तिथं झोपू, तिथे आपण आपलं जे हागणं मुतणं वगैरे आहे ते. हे एक बेसिक गरज आहे. बस हेच एक गोष्ट प्रेफर झाली पाहिजे. मी लकी होतो का मला शेल्टर भेटलं रा पुण्याला. या आणि मला त्यासाठी मला काही जास्त धावपळ करावी लागली नाही. माझे ऑलरेडी मित्र होते ना मग पुण्याला, तर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो मी आणि त्यांनी मला एक रूम दिली. त्याच्यामध्ये 3 जण राहत होतो आम्ही. 3 जण फ्रेंड होतो. फ्रेंड म्हणजे एक प्रकारे रूममेट होतो एक प्रकारे. सो शेल्टर इज ऑल्सो इम्पॉर्टंट थिंग. ओके, ठीक आहे. बट जेवण, आता मी वडिलांना 30,000 रुपये मागितले होते. या मला पुण्यामध्ये जॉब तर हवी होती, कारण पैसे तर मला गरज लागेलच. कारण फिल्म स्कूलला पैसे मी पे करीन कसा, खूप मोठा क्वेश्चन होता माझ्यामध्ये. तर मग मी जॉब शोधला आणि माझं कसं डिप्लोमा इंजिनिअरिंग केलं होतं. माझं ग्रॅज्युएशन न झालं होतं. माझं डिप्लोमा इंजिनियर केलं आहे मी आणि सोबत काही डिझायनिंग कोर्सेस केला आहे, ऑटोकॅड, क्रिओ, कटिया. तर या बेसिसवर मी जॉब शोधले पुण्याला आणि याच्यातही माझं लक चांगलं होतं की मला लवकरच जॉब भेटली. विदिन 15 days आय गॉट अ जॉब. या 10,000 रुपये सॅलरी स्टार्टिंग. मला खुशी एवढी झाली का मला फक्त जॉब भेटली बा. यस, करीब पुण्याला राहून मला करीब 15 दिवस झाले होते. राईट नाव माझं पुण्यामध्ये एक रूम होती, तिथे 3 जण राहत होतो. रूमचा खर्च काहीतरी 1,000 रुपये होता. मेसचा खर्च काहीतरी 1,500 रुपये होता. ओके, आणि मला जॉब लागली होती 10,000 रुपये सॅलरी. ओके, आता मला फिल्म स्कूल शोधायची होती आणि पुण्यामध्ये फिल्म स्कूल तर अवेलेबल आहे, ऑफकोर्स आहे. सो मी शोधलं
फिल्म स्कूल बघितले, त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो, तर ते माहीत पडलं की त्यांचे जे कोचिंग फीज आहे ना, ते तर बाप रे बाप, बहुतच जास्त. कोणी कोणी तर 5 लाख, 10 लाख, 5 लाख 10 लाखच्या बिटवीनच होतं. कोणी 7 लाख, 8 लाख. बापरे साला, माझ्यापाशी इतका पैसा होताच नाही. आणि साला मी सुरुवात करू तर करू कशी, हेच नाही करून राहिलो होता. कारण राईट नाव मी प्रत्येक महिन्याकाठी 10,000 रुपये कमवून राहिलो आहे. त्याच्यापैकी माझे 3,000 रुपये चालले आहे. म्हणजे कसं की 1,000 रुपये माझ्या रेंटसाठी, 1,500 रुपये मला जेवणासाठी, उरलेले 500 रुपये आहे ते ट्रॅव्हलिंगसाठी. मी पास काढली होती युजली ट्रॅव्हलिंगसाठी, इकडून तिकडे वर्धा म्हणजे पुणे टू जॉब वगैरे, जॉबवरून घरी. आणि त्याच्यानंतर 7,000 रुपये उरत होते. त्या 7,000 रुपये मला फिल्म स्कूल जॉईन करायची होती. तर हा खूप मोठा क्वेश्चन होता की माझी सॅलरी कमी होती आणि मी फिल्म स्कूल कशी काय जॉईन करू. मी थोडं बहुत कन्व्हिन्स केलं त्या लोकांना की माझी अशी अशी कंडिशन आहे, मला फिल्म स्कूल तर जॉईन करायची आहे, बट मी पेमेंट हळूहळू करेल. तर मग ते म्हणे की तुम्ही एक प्रकारे बेसिक कोर्स करा म्हणे स्टार्टपासून. सो ओके. सो 20,000चा एक प्रकारे एक डेमो कोर्स होता. डेमो कोर्स म्हणजे जस्ट लाईक मी 20,000 रुपये यासाठी देऊन राहिलो आहे का ते 8 लाखाची डिश आहे ना, ते फक्त चाटण्यासाठी 20,000 रुपये देऊन राहिलो आहे. फक्त चाटण्यासाठी, हात तर लावायचाच नाही, फक्त टेस्ट करायची आहे डूड, अशाच टाईप होता. तर हा एक डेमो कोर्स आहे म्हणे तुमच्यासाठी म्हणे. तर डेमो कोर्स हा महिन्याचा आहे म्हणे, 1 महिन्याचा. तुम्ही हा डेमो कोर्स करा म्हणे, नंतर बघू म्हणे. नंतर समज तुम्हाला वाटेल का तुम्हाला काही करायचं आहे तर आम्ही काही कमी करू म्हणे पैसे, बट इतके पण कमी नाही करू म्हणे. हार्डली 5 लाख तर रुपये राहीनच म्हणे. सो पैशाचा प्रॉब्लेम तर नेहमीपासूनच होता. तर मी म्हणलं ठीक आहे म्हणलं, राईट नाव मला पूर्ण ताट तर भेटून नाही राहिलं, बट मला थोड्या ताटाची टेस्ट करायला भेटून राहिली. ओके ठीक आहे. मी 20,000 रुपये भरले प्रत्येक महिन्याला, 7. सो भरले आणि तो कोर्स केला ॲक्च्युली. तर जेव्हा मी तो कोर्स केला ना, इट जस्ट काइंड ऑफ लाईक रिअली नोईंग ऑल दोज स्टफ. या म्हणजे युजली नाही का, मी फिल्म मेकिंगचे जे नाही का व्हिडिओ ऑलरेडी अगोदरपासून पाहत होते. फिल्म मेकर IQ, इट्स वन ऑफ दी माय फेवरेट यूट्यूब चॅनल. याच्यावर नाही का फिल्म मेकिंगची व्हिडिओ नाही का खूप चांगल्याने एक्सप्लेन करत होते का शॉट कसा घ्यायचा, कशाप्रमाणे कॅमेरा अँगल सेट करायचा, कशाप्रमाणे आपलं प्रोजेक्शन पाहिजे, लाईट, फोकस, ब्लर, ग्राफिक्स, साऊंड आणि ऑल दी स्टफ. हे कसं मी ऑलरेडी या यूट्यूब चॅनलवर सगळं जाणून घेतलं होतं. आणि या डेमो कोर्समध्ये एक प्रकारे प्रॅक्टिकल झालं होतं की हे डेमो कोर्समध्ये अशा प्रकारे प्रॅक्टिकल आहे. त्यांनी आम्हाला कॅमेरा दाखवला, लेन्सेस दाखवले, लाईट्स दाखवले, पडदा दाखवला, कॅरेक्टर आणि कशाप्रमाणे फिल्म शूट होते. महिनाभराचा डेमो कोर्समध्ये याच्यामध्ये नाही का करीब खूप सारे जण होते, करीब 20-25 जणांची बॅच होती. तर त्याच्यामध्ये मी पण होतो आणि तो महिनाभराचा कोर्स केला मी. आता महिनाभराचा कोर्स केल्यानंतर जो डिप्लोमा कोर्स आहे तो होता 3.5 लाख रुपये. तर 3.5 लाख रुपये माझ्यापाशी तर पैसे नव्हते. काफी कन्फ्युजिंग होतो की कसं करावं, का करावं. माझे जे फ्रेंड्स होते ते म्हणत होते की भाऊ म्हणे तू लोन घेऊन टाक म्हणे. बट लोन घेऊ ते कशावर, एज्युकेशन तर लोन नाही आहे, कारण हे एज्युकेशन नाही आहे, इट जस्ट स्किल्स आहे आणि याला आपण डेव्हलप करत आहे आणि हे एज्युकेशनमध्ये काउंट नाही होत, त्यामुळे याच्यावर लोन भेटत नाही.
मग करायचं का कसं? आ, तर मला अजून जास्त पैसे पाहिजे होते. सो मी एक प्रकार नाही का, त्या जे लोक आहे ना, जे स्टुडिओ आहे त्यांच्यासोबत मी एक बॉन्ड साईन केला. कोणता? की माझ्यापाशी नाही का एक सोन्याची अंगठी होती. हं. आणि हे सोन्याची अंगठी करीब 20 किंवा 30 ग्रॅमची होती ती अंगठी. या आणि त्याची एकूण किंमत काहीतरी 60 किंवा 70 हजार रुपये होती. हां, जर ते अंगठी मोडली तर त्यांनी असं म्हणलं आहे की त्या बॉन्डवर असं साईन केलं होतं की हे अंगठी त्या स्टुडिओपाशी राहील. या म्हणजे 40 हजार रुपये तुम्ही ऑलरेडी पेमेंट करत आहे आता या डिप्लोमा कोर्ससाठी. 40 नाही, 50 हजार रुपये तुम्ही ऑलरेडी पेमेंट करत आहे. बट हे मान्य होणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या डिप्लोमा कोर्सची ॲक्च्युअल फीज रेग्युलरली जर दिली नाही, तर ही अंगठी पूर्णतः आपल्या पद्धतीने होऊन जाईल. म्हणजे जस्ट लाईक रिअली स्टुपिड स्टफ. कारण हे बघ, 3.5 लाख रुपयाचा कोर्स होता, 50,000ची ती अंगठी होती. इट इज नॉट मीन, कारण माझ्यापाशी असं दुसरं कोणतं साधनच नव्हतं, दुसरं कोणतं काही होतच नाही जे मी त्याच्यापाशी काही गिरवी ठेवू. त्यांनी माझी प्रॉब्लेम समजली होती, तर त्यांनी एवढं म्हणलं होतं की आम्ही ही अंगठी घेऊ बा, बट तुम्हाला प्रत्येक महिन्याला 7,000 रुपये पेमेंट करायचं आहे म्हणजे करायचं आहे. या तेव्हाच आम्ही आमच्या डिप्लोमा कोर्समध्ये तुम्हाला ठेवू. आणि 1 महिनासुद्धा लेट झालं नाही पाहिजे. एव्हरी मंथ तुम्ही या डिप्लोमा कोर्समध्ये पैसे भरलेच पाहिजे म्हणजे. सो हा एक माझ्यासाठी खूप मोठा हे होता, कारण जर मी 7,000 रुपये भरतो म्हणलं पर मंथ, तर माझ्यापाशी उरते फक्त 30,000 रुपये. तर 3,000 रुपये, या 3,000 हे 3,000 रुपये एक्झॅक्टली म्हणजे नाही का 10,000चे कम्प्लीट 10,000 खर्च होऊन राहिले. त्याचा एक पैसा पण मला भेटून नाही राहिला. म्हणजे आपण ड्युटी करतो ना, तर आपण काही ना काही सिक्युरिटी ठेवतो ना. 1,000 रुपये हार्डली दवा पाणी, काही बिमार वगैरे झालो तर आपल्यापाशी काही पैसा तर लागेल ना, काहीच नाही. म्हणजे 10,000 रुपये येऊन राहिले आणि सरळ जाऊन राहिले खाण्यापिण्यात आणि फिल्म स्कूलमध्ये. माझ्यापाशी एकही पैसा नाही, काहीच नाही. सो हे खूप जास्त भयानक कंडिशन होती. सो मी म्हणलं ठीक आहे म्हणलं, पण आपल्या फिल्म स्कूल तर जॉईन करायची आहे. मी डेमो कोर्स केल्यानंतर डिप्लोमा कोर्ससाठी ॲडमिशन केली. तो डिप्लोमा कोर्स होता, तो करीब 6 महिन्याचा होता. याच्यामध्ये काफ़ी डिटेलिंग होती. एक फोटोग्राफी, फिल्म डिरेक्शन, एडिटिंग, प्रोडक्शन, फिल्म रायटिंग, स्टोरी टेलिंग आणि स्क्रिप्ट डिझायनर, त्याच्यानंतर लाईट साऊंड एडिटर्स. हे एक प्रकारे नाही का या साऱ्या गोष्टी याच्यामध्ये शिकवल्या जाणार होत्या. तर मी या साऱ्या गोष्टी नाही का प्रॉपरली अंडरस्टँड केल्या. तर जेव्हा मी फिल्म स्कूल जॉईन केली तेव्हा माझा शेड्यूल सांगू खूप टाईट होता. तर मी सकाळी उठायचो, माझी सकाळी शिफ्ट होती सकाळी 7 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंत. सकाळी 7 ते 3 माझी ड्युटी. म्हणजे ॲज अ डिझाईन इंजिनियर म्हणून मी जे काम करून राहिलो होतो त्या कंपनीमध्ये, इथे मला 10,000 रुपये भेटून राहिले होते. तर ते सकाळी 7 ते 3 आणि त्याच्यानंतर 4 ते 8 संध्याकाळी 4 ते 8. सो माझ्यापाशी टाईमच नव्हता. म्हणजे सकाळी 6 वाजता उठलो, तयारी केली का पहिले ड्युटीवर, 6:45 वाजता तिथे, 6:45 वाजेपासून ते 3:30 वाजता घरी यायचं. मधात जेवायचं, मधात सुट्टी व्हायची डब्याला, थोडंसं फटसे खाल्लं की बस सुरू आपलं काम. ते काम कसं कंटिन्यू होतं, म्हणजे कसं नाही का एकदम थोडा ब्रेक घ्यावा वगैरे. कारण नाही का डिझाईन करणं इट्स रिअली क्रीपी थिंग. बहुत साऱ्या गोष्टी
हँडल आउट करू लागते. छोट्यातल्या छोटी डायमेन्शन पण त्याला प्रॉपरली टेस्ट करावं लागते. ॲज अ डिझाईन इंजिनियर आणि ॲज अ इंटर्न तर खूपच करावं लागते. तर बहुत जास्त वर्कलोड होता. त्याच्यानंतर 4 वाजता म्हणजे 3 वाजता घरी आल्यानंतर शॉर्टचे फ्रेश व्हायचं. 4 वाजता फिल्म स्कूल, 4 ते 8 वाजेपर्यंत फिल्म स्कूल. तर त्याच्या दरम्यान मी थोडं बहुत खाऊन पण जात होतो काही ना काही. थोडंसं जो डब्बा राहिला, माझे रूममेट्स ना काफी फ्रेंडली होते आणि काफी हेल्प करत होते. युजली आता दुपारी काय कसं 3 वाजता वगैरे काही खास डब्बा तर कोणी येत नाही. पण माझे फ्रेंड्स नाही का, रूममेट, ते नाही का स्वतःहून थोडासा डब्बा वाचून ठेवत होते माझ्यासाठी, की भाऊ तू थोडंसं खाऊन चालला जा. एक पोळी, थोडासा भात, थोडेसे वाचून ठेवत जा, ते कमी खात जाय. आणि तेच मला थोडंसं भेटलं. रूममध्ये आल्यानंतर भाऊ तू एक खाऊन चालला जा. फटसे खाल्लं का निघालं. 4 ते 8 वाजता मी फिल्म स्कूल करायचो. आता 8 वाजता नाही का मी घरी आल्यानंतर नाही का मी विचार केला, राव माझ्यापाशी पैसा काहीच जमून नाही राहिला, काहीच नाही. येऊन राहिला तो पुन्हा जाऊनच राहिला आहे. एक दिवस नाही का मला कसं खूप बरं वाटत नव्हतं, बहुत अंग गरम वाटत होतं. तर मला वाटलं का झाला पॅरेसिटामॉल घेऊ, पण माझ्या खिशात साला 10 रुपये पण नव्हते. जेव्हा मी साला ड्युटीवर जात होतो तेव्हा युजली एक समोसेवाला तिथे 7 रुपयाचा समोसा देऊन, 7 रुपये प्लेट समोसा आणि 7 रुपये वडापाव देऊन राहिला होता. 2 वडापाव 7 रुपयात. ॲक्च्युली तो वडापाव डे होता त्या दिवशी. तर त्या दिवशी माझ्यापाशी 7 रुपये सुद्धा पण नव्हते. सो बहुत अजीब सिच्युएशन होती राव. कारण माझ्यापाशी 10 रुपये पण खिशात नव्हते, कारण सगळे पैसे चालले होते. सो मला एक प्रकारे नवीन सोर्स फाइंड आउट करायचा होता मला, माझ्या थोडा पैसे कमवण्याचा. तर मी एम्प्रेस मॉलमध्ये जेव्हा एक संडे होता, एम्प्रेस मॉलमध्ये गेलो अचानक मित्रांसोबत. सुट्टी आहे आज, ड्युटी पण नाही आहे आणि आज क्लासेस पण नाही आहेत. चलो म्हणलं थोडंसं मित्रांसोबत गेलो एम्प्रेस मॉलमध्ये. तिथे मला माहीत पडलं की तिथे ॲज अ फरशी पुसणारे क्लीनर आहे ना, त्यांची गरज होती. तिथे मी एक नोटीस बोर्ड वगैरे बघितला. ते म्हणाले की ते आम्ही 8,000 रुपये पेमेंट करू आणि करीब 4 किंवा 5 घंटे काम राहील. तर 4 ते 5 घंटे मी ठीक आहे करू शकतो म्हणलं. तर मी ते सुपरवायझर आहे त्यांच्याशी बोललो आणि थोडा टाईम ॲडजस्ट केला आणि म्हणलं की का मी 8:30 वाजता जर आलो, 8:30 ते 9:30, 10:30, 11:30, 12:30 वाजेपर्यंत मी क्लीन करू शकतो 4 घंटे. म्हणे 4 घंटे ठीक आहे, बट आम्ही पण पेमेंट अर्धाच करू म्हणे. ठीक आहे म्हणलं, म्हणजे किती पेमेंट करता म्हणे. तर 8,000 रुपये तर आम्ही 5,000 रुपये पेमेंट करू म्हणे तुम्हाला म्हणे. ठीक आहे म्हणे, तुम्ही 8-8:30 वाजेपर्यंत यायचं म्हणे, 12 वाजेपर्यंत पूर्ण क्लीन करायचं म्हणे. ओके ठीक आहे. सो मी तेच करायचो की सकाळी उठलं की 7 ते 3 ड्युटी, 4 ते 8 फिल्म स्कूल, 8:30 ते 12 वाजेपर्यंत शॉपिंग मॉल. याच्यामध्ये मी ॲज अ क्लीनरचा जॉब करत होतो, फरशी पुसण्याचा. काय नाही रे, एवढं काही खास कठीण काम नाही. कानात हेडफोन टाकले तर माहीत पण नाही पडत 4 घंटे कसे झाले. आणि दोज आर रिअली हार्ड डे फॉर मी. कारण नाही का माझ्यासाठी टाईमच नव्हता उरत. वेळ असा फटसे निघून जात होता की बहुतच. त्याला 12-12:30 वाजता जेव्हा घरी आलं ना, कुत्र्यासारखी झोप लागायची, कुत्र्यासारखी झोप. आणि बस अंग टाकलं का झोपलं आणि बरोबर 6 वाजता उठलं. यस, करीब माझी हेच रुटीन होता हप्ताभर, कंटिन्यू. आणि माझा असा रुटीन पाहून नाही का जे माझे रूममेट होते ना, ते माझ्याशी काफी जास्त इम्प्रेस होते, बहुत जास्त. कारण युजली त्यांना असं वाटायचं, कारण ते कसं MBA करत होते आणि ते वडिलांना पैसे मागत होते आणि बाकीचा खर्च ते स्वतः पाहत होते. म्हणजे वडील त्यांना 10,000 रुपये प्रति महिना देत होते, त्यांचे फादर. आणि मग ते कसं
मजा पण करत होते मस्त आणि त्यांना टाईम पण भेटत होता. बट मी मजा नाही करत होतो, मी मेहनत करत होतो आणि माझ्या फिल्म स्कूलसाठी पण पैसे पे करून राहिलो होतो. सो या साऱ्या गोष्टी पण मी हँडल करून राहिलो होतो. स्टार्टिंगला थोडं बहुत वियर्ड वाटते, नंतर एक प्रकारे रुटीन सुरू झालं ना मग काही वियर्ड वाटत नाही, ना थकवा ना काही ना काही. या सकाळी उठलं का शिफ्ट, त्याच्यानंतर फिल्म स्कूल आणि त्याच्यानंतर मॉल. या काही असं खास काही वाटायचं नाही का आपण काही स्ट्रगलिंग वगैरे करून राहिलो आहे. आणि एंड ऑफ द मंथला माझ्यापाशी नाही का 16-17 हजार रुपये राहायचे. या बट या दरम्यान नाही का मी खूप रिस्पेक्ट जमा केली राव. जे माझे घरमालक आहे ना ते पण त्यांना वाटायचं की हा बंद याच्यामध्ये काही ना काहीतरी आहे, त्यामुळे तू इतका जास्त आज मेहनत करून राहिला. माझे पॅरेंट्स आणि माझे पॅरेंट्स नाही, माझ्या पॅरेंट्सला तर माहीतच नव्हतं. ते वडील म्हणत होते की भाऊ पैसे पाठवू का, पैसे पाठवू का. मी म्हणलं नाही, नाही मी माझा खर्च बघून घेतो. खूप मेहनत केली राव, खूप पागलासारखी. म्हणजे जेव्हा असाला टाईम भेटत नव्हता, वाढदिवस, त्या वाढदिवसाच्या दिवशी पण आपण आपला मॉल साफ करून राहिलो आहे. एक दिवस काय झालं की एक दिवस नाही का माझे जे रूममेट होता त्याचं नाव होतं रोहन. तर त्याची एक गर्लफ्रेंड होती. आता ते त्याची गर्लफ्रेंड आहे, त्यांचं काम मॅटर सुरू होतं माहीत नाही. या एक दिवस काय झालं की ते मॉलमध्ये आले संध्याकाळी. आता युजली रोहन माझा रूममेट आहे, त्यामुळे ती युजली मला ओळखत होती आणि मी पण तिला ओळखत होतो. या पण आमचं कसं, जेव्हा आम्ही क्लिनिंग करतो तेव्हा आम्ही हॅट घालतो. या युजली मी तर हॅट घालतच होतो, कारण नाही का हॅट घातली का आपली नजर खाली, म्हणजे हॅटचा जो शॅडो आहे ते आपल्याला नाही का दुसऱ्या व्यक्तीला ओळखू देत नाही. तर कानात हेडफोन होते आणि मी आपला फरशी पुसून राहिलो आहे. अचानक ती जवळ आली. हॅलो सौरभ. माझं काही लक्ष नव्हतं कारण ती मागून होती, मी कानात हेडफोन. मग तिने असं माझ्या खांद्याला हात लावला. म्हणलं हां सौरभ, या हे तू इथे काय करता म्हणे. माझ्यापाशी फरशीवर फडकं होतं तो दांडू. जस्ट मैं यहाँ क्लिनिक करो. बट तुम तो जॉब करते थे ना वहाँ पे वो कंपनी में. हाँ वो भी करता हो, ये भी करता हो साथ में. देन जी से वाय क्यों करते हो की तेव्हा मी असं काही कंडिशन वगैरे सांगितली नाही. जस्ट कारण हे माझी कंडिशन आहे ना माझ्या घरमालकाला आणि माझ्या रूममेटला माहीत होते. या मी म्हणलं की आता तो माझा वर्किंग डे होता, त्यावेळेस मी बोलू शकत नाही राव कोणत्या म्हणजे कोण्या व्यक्तीसोबत, कारण माझे सुपरवायझर होते ते बघूनच राहिले होते. म्हणलं की मैं आपसे अभी बात नहीं कर सकता, मैं आपसे बाद में बात करूँगा. नेहा मतलब ठीक है मैंने राइट नाउ मुझे साफ़ करना पड़ेगा क्योंकि वो मेरे सुपरवाइजर वो देख रहे हैं. ठीक है मैंने, लेकिन मैं जानना चाहती हूँ. बोला आप एक बार रोहन से बात कर ले, फिर आप पूरा जान लेंगे. या मग काय झालं माहीत नाही राव. या त्याच्यानंतर कसं की खूप रिस्पेक्ट वाढली राव, बहुत. म्हणजे कसं की तेव्हा जर मी जॉबवर समजा सकाळी उठून जात असेल ना तेव्हा नाही का म्हणजे माझे रूममेट नाही का बहुत सपोर्टिव्ह होते त्यावेळेस, बहुतच. का बाबू सकाळी 6 वाजता उठवायचे. उठवल्यानंतर झालं नाही का पहिले माझ्यासाठी त्यांनी झालं काय माहीत नाही, त्यांनी एक इंडक्शन कुकर घेतलं, इंडक्शन गॅस घेतली होती छोटीशी. माझा वाढदिवस होता त्या दिवशी 2 सप्टेंबर. मला काही खास असं काही वाटत नव्हतं आणि गेली 2 वर्ष मी पुण्यामध्ये राहून राहिलो होतो, डिप्लोमा कोर्स करून राहिलो पूर्ण, आणि त्याच्यानंतर हा सारा रुटीन करून राहिलो आहे. काही असं काही खास काही इम्प्रूव्हमेंट वगैरे झालं नव्हतं अजूनपर्यंत. एक दिवस काय झालं, माझा वाढदिवस होता. या त्या दिवशी सकाळी उठलो मी 6 वाजता. 6 वाजता उठल्यानंतर नाही का अजून एक माझा एक मित्र फैजल, आम्ही तिघेजण राहतो, रोहन, मी आणि फैजल. तर त्याने मला नाही का सकाळी उठून नाही का ऑमलेट चारला. सकाळी उठून मी सकाळी उठलो, तयारी केली
आंघोळ वगैरे केली, बाथरूममधून कपडे घातलेच का नाही का बाबूने प्लेट आणली, 2 ब्रेड होते, त्याच्यामध्ये आमलेट होतं आणि एक कॅन्डल होती. सकाळी बरोबर 6:30 वाजता. म्हणलं भाई ये खा के जा बोले. मी म्हणलं अरे क्यों रे हे अरे, मी म्हणलं अरे यार खाऊ नसतं म्हणजे खाऊन क्यों क्या, आई जस्ट हँडल इट डूड, आज तेरा बर्थडे है बॉस, कुछ तो करना पड़ेगा, चल फट से कैंडल बुझा ले और चल, तेरे को आज मैं छोड़ दूंगा जॉब में. तर अशी गाडी होती. तर मग मी आय जस्ट फील सो हॅपी. कधी कधी नाही का, म्हणजे हॅपीनेस इज जस्ट नॉट अबाउट हाऊ मच यू गेट. हॅपीनेस इज जस्ट अबाउट हाऊ अमेझिंग थिंग यू गेट. याच्यामध्ये असं असते की तो मोमेंट इतका मस्त होता माझ्यासाठी, म्हणजे तो बर्थडे मी आजपर्यंत विसरू शकलो नाही. आता लगेच तर झाले 2-2, 3-3 किलोचे वाढदिवसाच्यासाठी केक आणतात माझ्यासाठी. पण मला तो आत्ताही तो वाढदिवस आठवते, जेव्हा फैजल आणि रोहन सकाळी उठून त्यांनी मला आमलेट बनवून दिलं होतं, एक सँडविच ब्रेडमध्ये एक छोटासा कॅन्डल म्हणून हॅपी बर्थडे. इट्स सो नाईस. कारण त्यावेळेस मला भूक खूप लागली होती आणि तेव्हा मला त्यांनी आमलेट समोर दिलं. दिस रिअली नाईस या. आणि रिस्पेक्ट कमवणं म्हणजे काही हे नाही. रिस्पेक्ट कमवणं म्हणजे दुसऱ्यांच्या नजरेत नाही का, दुसऱ्यांना खूप चांगलं वाटतं राव जेव्हा आपण असं काम करतो तेव्हा. जेव्हा मी नाही का माझे मंथली पेमेंट जेव्हा देऊन राहिलो आहे घरमालकांना, पण अभी रहने दे बोले सौरभ, राइट नाउ तुझे इस पैसे की ज़रूरत है बोले, सो टेक इट, रहने दे बोले. म्हणलं सर हे घेऊन घ्या म्हणलं, या आप ले लो, हे घेऊन घ्या म्हणलं, मला अशी झंझट नाही पाहिजे प्लीज, मलाच त्रास होईल म्हटलं, बट घेऊन घ्या म्हणे. मग त्यांनी असं करून ते घेतलं, त्यांनी काही पैसे वगैरे. त्यांनी माझा रेंट पण कमी केला, 1000 रुपयाचा करीब 700 रुपयेच केला माझा रेंट, 300 रुपये वगैरे. करीब 2 वर्षाचा तो डिप्लोमा कोर्स केला. त्याच्यानंतर मला थोडीशी एक वॅकन्सी भेटली की कोणत्या तरी फिल्म स्टुडिओमध्ये नाही का, माझा ॲज अ माईक बॉय पाहिजे होता. माईक बॉय म्हणजे तो जसा माईक होल्डर पकडून राहते ना तो, तर त्याची एक वॅकन्सी होती. मी म्हणलं थोडासा तो कॉन्टॅक्ट केला आणि लागलो. या पुण्यालाच होते काम. तर ते कामाचं शेड्यूल आता खूप धांदल झाला. आता कसं माझा फिल्म स्कूल झाली खतम, पूर्ण डोक्यात घेतलं. आता माझं कसं एक प्रकारे काम, प्रॅक्टिकल काम. तर मग मी त्यांना स्टुडिओवाल्यांना विचारलं की मला किती पैसे भेटेन बा. ते म्हणे टेन्शन घेऊ म्हणे, तुला आम्ही 30,000 रुपये प्रति मंथ आम्ही हे करू म्हणे, रेंट करू म्हणे. ठीक आहे म्हणे, त्यासाठी तुला नाही का एव्हरी सिच्युएशन एव्हरी सीनसाठी तुला राहावं लागेल म्हणे, आणि तो केव्हा पण निघू शकते म्हणे. ओके ठीक आहे, राहणं पाण्याचा खर्च आमच्याचकडून आहे म्हणे, त्यामुळे तुला काही इकडे तिकडे जायची गरज नाही म्हणे. मोस्टली शॉट तर पुण्याचा आहे, बट मुंबईचा पण आहे आणि काही गोव्याचा पण आहे म्हणे. ओके ठीक आहे. तर मग मी तो कॉन्ट्रॅक्ट साईन केला आणि ते कामावर लागलो. तर तेवढ्यात मग मी माझं नाही का करीब 2 वर्ष मी जिथं काम केलं आहे त्या मॉलमध्ये आणि त्या कंपनीमध्ये, ते तुम्हाला रिझाईन करावं लागलं. कारण आता हे काम तर केव्हाही जावं लागत होतं, तर मी रिझाईन केलं. 2 वर्षाचा PF वगैरे. तर त्या दिवशी नाही का खूप माहोल होता. जेव्हा मी नाही का ॲक्च्युअली रिझाईन केलं तेव्हा कसं एक प्रकारे 28 तारीख होती, 28 ऑक्टोंबर. तर रिझाईन केलं तेव्हा त्यांनी मला फुल पेमेंट दिलं. तर पेमेंट किती दिलं मला, युजली मला 12,000 रुपये भेटून राहिले होते. ते स्टार्टिंग 10 नंतर 12, मला 15,000 रुपये दिले. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला नाही का, ते माझे मेश्राम सर आहे, ते माझ्या सिच्युएशनशी काफी रूबरू होते. तर त्यांनी मला नाही का 5 लाखचा चेक दिला. म्हटलं 5 लाखचा चेक,
सर म्हणलं हे एवढं मला रक्कम नाही म्हणे. म्हणलं हे म्हणे अरे तुझी रक्कम नाही म्हणे, तुझा पी एफ आहे म्हणे 2 वर्षाचा, 2.5 वर्ष. बट माझं पेमेंट काही एवढं काही खास मोठं नव्हतं जेणेकरून माझं एवढं पी एफ निघन म्हणून. अरे घेऊन घे म्हणे, तुला याची गरज आहे म्हणे, प्लीज प्लीज. त्यांनी खूप रिक्वेस्ट केली. तर तिथून मला 5 लाख रुपये भेटले. प्लस माझ्यापाशी पैसे पण होते 20,000 रुपये, 15,000 पेमेंट. आणि त्या मॉलमधून पण जेव्हा मी निघालो, म्हणलं माझे सुपरवायझर का आता माझ्यापासून नाही होणार, आता मला काम भेटलं आहे. ते पण माझ्या सिच्युएशनशी काफी रूबरू होते. माझ्या अराउंडिंग पीपल नाही का काफी रूबरू होते, बहुत जास्त. माझ्या आईवडिलांना वगैरे सगळ्यांना असं माझी कंडिशन माहीत होती. सगळेजण मला नाही का पैसे पाठवत होते, बट मी पैसे घेतलेच नाही त्या. बट ज्या व्यक्तीकडे मी काम केलं आहे ते व्यक्तींनी मला पैसे दिलेच. त्या दिवशी ते मॉलमध्ये सुपरवायझर होते शाफिक अली, त्यांनी पण मला करीब 30,000 रुपये दिले विथ पेमेंट. 30,000 रुपये प्लस 50,000 रुपये पेमेंट त्यांनी मला दिला त्या दिवशी. ले बोले तेरे की जरूरत आहे बोले. तर तेव्हा माझ्यापाशी नाही का 3.5-4 लाख रुपये होते. आणि तेव्हा माझा डिप्लोमा कोर्स पण खतम झाला होता. मोस्टली पैसे पण दिले होते. अजून थोडेसे 25,000 रुपये द्यायचे होते, त्याच्यामधून मी 25,000 रुपये देऊन दिले तो कोर्सचे. आणि त्या स्टुडिओमध्ये गेलो आणि कामाला लागलो. तर ते काम चाललं करीब 9 महिने काम चाललं. आणि मी कंटिन्यू त्याच प्रोडक्शन टीमसोबत होतो. कंटिन्यू पूर्ण दिवस रात्र. तर कसं जिथे माझं काम पण नव्हतं तरी मी ते काम बघून राहिलो होतो. आणि काफी इंटरेस्टिंग फॅक्ट वाटत होता. युजली डिरेक्टर रायटर बोलून राहिले होते, त्यांना पण मी थोडंसं एक प्रकारे लिटिल बिट ॲडवाईस देऊन राहिलो की सर माईट बी सर तुम्ही अशाप्रमाणे कॅरेक्टरला प्रेझेंट केला करा तर माईट बी असं हे होऊ शकते. एक असं मला सिच्युएशन भेटली राव, ज्यावेळेस नाही का मी असं माईक धरून उभा होतो आणि जेव्हा तो ॲक्टर तो त्याचा डायलॉग बनवून राहिला आहे, मग तो डिरेक्टरला प्रॉपर वाटून नाही राहिला की इथे काहीतरी वेगळं पाहिजे राव. तर ते रायटर आणि डिरेक्टर दोघांमध्ये काही ना काहीतरी बोलणं सुरू होतं. माझ्या बाजूलाच उभे होते ते म्हणे इसे कुछ ऐसा करना चाहिए या वैसा करना चाहिए. सर मी असं मी त्याला एक फॅक्ट सांगितलं का माइट बी ही से समथिंग लाईक, त्याला असा एक डायलॉग जर त्याला सांगितला इट्स रिअली इम्पॉर्टंट. म्हणजे मी असं त्याला एक असा एक फंड सांगितला की माइट बी तुम्ही अशाप्रमाणे करू शकता बा. तर त्यांना ती खूप जास्त आवडला राव. मग त्यांनी माझ्यावर लक्ष दिलं. तेरा नाम क्या बोले, माझं ना सौरभ अवथर है. तुमने ये कोर्स कर लिया बोले. हाँ सर. कुछ राइटिंग स्किल में तुम्हारा कुछ चल सकता है का बोले. डेफिनेटली आई जस्ट वॉन्ट टू बी अ रायटर. तर त्यांनी मला एक नाही का स्मॉल स्क्रिप्ट लिहायला सांगितले. ऑलमोस्ट मला का 2-3 वर्षामध्ये नाही का मी खूप साऱ्या स्क्रिप्ट वगैरे लिहिल्या होत्या. जेवढा पण माझा फ्री टाईम भेटत होतो गुगल ड्राईव्हवर मी खूप साऱ्या स्क्रिप्ट लिहिल्या होत्या, म्हणजे बायनरी कोड वगैरे वगैरे. ते एक छोटीशी स्टोरी म्हणून त्यांनी मला लिहायला सांगितली आणि मेल करायला सांगितले. मी त्याच संध्याकाळी त्यांना मेल केली. त्या संध्याकाळी मेल केल्यानंतर मग ते काफी जास्त इम्प्रेसिव्ह झाले. आणि त्यांनी माझ्या जर रायटर टीममधून त्यांनी मला इन्व्हॉल्व करण्यात आलं. आता यावेळेस नाही का माझी जे एज होती ते 28 होती आणि माझ्यापाशी आता काफी चांगली सिच्युएशन होती. म्हणजे राहण्यासाठी नाही का त्यांचंच म्हणजे जे तिथे स्टुडिओवर जिथे मेंबर्स तिथे राहील त्यांच्यासोबतच मी राहत होतो राव. राहण्या खाण्याची काही वगैरे अशी काही जास्त कठीणाई होती नव्हती. एव्हरीथिंग इज फाईन. आणि जेव्हा ॲज अ रायटरच्या ग्रुपमध्ये मला इन्व्हॉल्व करण्यात आलं तेव्हा तर मी काफी जास्त खुश झालो. फर्स्ट डे ऑफ स्कूल पहिल्याच दिवशी मी एक प्रकारे प्रॅक्टिकल वर्क करून राहिलो होतो त्या रायटरवाल्यासोबत. आणि इट्स रिअली नाईस आणि काफी इम्प्रेसिव्ह होता माझा रिझल्ट आहे ना, काफी इम्प्रेसिव्ह होता. सगळेजणांना माझे जे डायलॉग्स आहे आणि माझे जे स्क्रिप्ट रायटिंग आहे त्यांना खूप जास्त आवडली, खूपच जास्त आवडली. का अशाच प्रमाणे करायचं, तशाच प्रमाणे करायचं. इट्स रिअली नाईस, इट्स रिअली ग्रेट.
खूप तारीफ केली. ती फिल्म एक मराठी फिल्म होती, जन्म बाप बाप जन्म सॉरी बाप जन्म. आणि त्याच्यामध्ये मग त्याच्यानंतरची त्या नेक्स्ट मूवी होती महेश कोठारे यांच्या नेक्स्ट मराठी मूवीमध्ये ॲज अ रायटर म्हणून मला नॉमिनेट म्हणजे मला करण्यात आलं बा त्यांच्या ग्रुपमध्ये इन्वॉल्व. एक मराठी लव्ह स्टोरी फिल्म होती. तर त्यांच्यामध्ये असे एक प्रकारे एक असा एक छोटासा एक पॉईंट होता की रेल्वे स्टेशनवर हे दोघंजणं भेटतात, एक मुलगा मुलगी, यांच्यामध्ये कशाप्रमाणे लव्ह स्टोरी क्रिएट होते वगैरे वगैरे. एक एक त्यांनी असं एक प्रकारे सिम्बॉलिक म्हणून त्यांनी असं काहीतरी असं सारांश सांगितला, एक असं एक छोटासा अबस्ट्रॅक्ट दाखवला, म्हणजे एक छोटा असं प्रमाणे म्हणजे मला अशा प्रकारे फिल्म बनवायची आहे तर तुम्ही याला डायलॉग ग्रुपमध्ये तुम्ही फिल्म बनवा बा. तर त्याच्यामध्ये मोस्टली माझंच कॉन्ट्रीब्युशन जास्त होतं. ॲज अ मोस्ट ऑफ दी रायटर इतके जास्त फोकस नव्हते या, बट माझं काम इतकं माहोल होतं ॲक्च्युली, ते मलाच काम खूप जास्त आवडून राहिलं होतं माझं काम. सो मी नाही का त्या कॅरेक्टरमध्ये घुसलो, त्याला फील केलं, एक लव्ह काय असते त्याच्यामध्ये, काय फंक्शनॅलिटी असते. करीब महिनाभरामध्ये त्या रायटर ग्रुपमध्ये ते स्क्रिप्ट लिहिण्यात आली या, आणि लवकरच त्याच्यावर फिल्म पण बनली आणि चांगला रिस्पॉन्स पण भेटला लोकांकडून त्याचा. आणि त्याचं जे पूर्ण श्रेय आहे ना ते महेश कोठारे ते मलाच देऊन राहिले होते. ओके, मग त्याच्यानंतर नाही का मला आता कसं की आता मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आलो होतो, एक प्रकारे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये. आणि थोडी बहुत मोस्टली सगळ्यांसोबतच ओळखी झाली होती, ॲक्टर, डिरेक्टर, प्रोड्युसर, कशा प्रकारे फिल्म बनते वगैरे वगैरे, काय शॉर्टकट्स अवेलेबल आहे, कॅमेरा कशाप्रमाणे वापरावं लागते, जस्ट ऑल दीज थिंग्स मला माहीत पडल्या. मग त्याच्यानंतर काय केलं की मी माझे प्रोड्युसर आहे महेश कोठारे यांना एक माझी स्टोरी स्क्रिप्ट सांगितली. ते घरची गोष्ट, जे घरच्या गोष्टीमध्ये एक बहीण आणि भावाचं लग्न कशाप्रमाणे करते, म्हणजे भाऊ या बहिणीचं लग्न कशाप्रमाणे करते, कोणत्या सिच्युएशनमध्ये करते, वडील सोबत नसताना आईची साथ वगैरे वगैरे. तर मी त्यांना ती स्क्रिप्ट सांगितली आणि त्यांना खूप जास्त आवडली या. आणि जेव्हा कास्टिंग करण्याची पण वेळ आली होती ना, तर तेव्हा मी पण स्वतःला म्हणलं की माइट बी ॲज अ मी याच्यामध्ये कास्ट करू शकतो म्हणलं, कारण मी या कॅरेक्टरला खूप चांगले समजू शकलो. तर ठीक आहे म्हणे. तर त्यांनी माझे प्रोफाईल घेतले, डायलॉग्स वगैरे बनवण्यात आले. ॲक्च्युली फाउंडर पण मीच होतो, रायटर पण मीच होतो आणि त्यात ॲक्टिंग पण मीच करून राहिलो होतो. सो माझ्यासाठी याच्यामध्ये असा कोणता विषय एकदम कोणता वेगळा होताच नाही, सगळा फिमिलियर होता. आणि त्याच्यानंतर माझी पहिली मराठी मूवी घरची गोष्ट बॉर्न झाली आणि लवकरच मला ती फिल्म भेटली. गेल्या 6 महिन्यामध्ये आम्ही ती फिल्म बनवली. यस. आता यावेळेस नाही माझी सिच्युएशन काफी चांगली झाली होती. राहणी पाहणी खाणेपिण्याचं वगैरे, मित्र वगैरे सगळेच जण होते. एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज नाईस, रिअली नाईस. मग इथून आपली सुरुवात झाली राव. आणि जेव्हा घरची गोष्टला काफी चांगला रिस्पॉन्स भेटला. तरी 100-200 करोड त्यांनी कमवले. एक मराठी फिल्मसाठी खूप मोठी रक्कम आहे. नंतर मग मी माझे प्रोड्युसर थोडेसे वाढले. ॲज अ रिलायन्स प्रोडक्शनमध्ये जाऊन मी त्यांना मग बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम करायला लागलो ॲज अ रायटर म्हणून. आणि हळूहळू मग मी नाही का एक बायनरी कोडची स्क्रिप्ट पण सुद्धा समोर टाकली. अनिल भाऊ अंबानी यांना अशी माझी स्क्रिप्ट दाखवली, कारण हे काफी एक्सपेन्सिव्ह स्क्रिप्ट होते, काफी आवडली त्यांना. आणि वयाच्या 30व्या वर्षी माझी दुसरी फिल्म बायनरी कोड पण आली, रिलीज झाली. आणि तेव्हा इट्स वन ऑफ दी मोस्ट पॉप्युलर मूवी इन द वर्ल्ड बनली या.
आणि हळूहळू जस्ट इथून सुरुवात झाली राव. मग हळूहळू आज मी ज्या स्टेजलावर आहे, बहुत म्हणजे असं नाही का आपलं फक्त एका आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये पूर्ण सांगून असं काही एक्सप्लेन करता नाही येत, कारण इट जस्ट टू मच टाईम स्पॅन. कसं की 5-10 वर्ष अगोदर माझ्यासोबत का झालं, कोणकोणते प्रॉब्लेम झाले आणि त्याला मी कशाप्रमाणे सोल्युशन केलं, हे हार्डली काही 5-10 मिनटात सांगता येत नाही, कारण हे खूप मोठं आहे राव. या पण मी एवढंच म्हणतो की जे माझ्यासोबत झालं हे एक चांगलं झालं. या कारण मला त्या लाईनकडे जायचं नव्हतं, ॲज इंजिनिअरिंगकडे, फिल्म मेकिंगकडे जायचं होतं. आणि यासाठी मी जे काही कष्ट केले हे मला माहीत आहे, आणि हे किती प्रमाणात भयानक होते वगैरे वगैरे, ऑल दोज थिंग्स आय नो. त्यामुळे मी आज इथे आहे. आणि मला वाटते की आपण समजा जर याच लाईनीवर समजा जर आपण आपल्या पॅशनला असं एक प्रकारे करिअर जर समजा जर बनवलं ना, तर इथे कोणताच असा व्यक्ती असा राहणार नाही का जो बेरोजगार राहणार नाही आपल्या इंडियामध्ये, असं मला वाटते राव. सो दिस इट, दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 945. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.